नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जी के युजफुल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट व नेट पेपर 1 मध्ये ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान हा युनिट सेट व नेट एक्झाम मध्ये 10 गुणांसाठी विचारला जातो. म्हणूनच आज आपण या विषयाचे 25 महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलो आहोत, जे आपल्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता फाईलचा प्रकार नाही? तर GUI हा फाईलचा प्रकार नाही. GUIचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, ग्राफिकल युजर इंटरफेस. तर या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल मित्रांनो आपलं GUI हा कुठलाही फाईलचा प्रकार नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पहिले वेब ब्राउझर खालीलपैकी कोणते आहे? तर वर्ल्ड वाईड वेब हे आपले पहिले वेब ब्राउझर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, जेव्हा कॅम्प्युटर बूटिंग करत असते तेव्हा मेमरीमध्ये बायोस कशाद्वारे लोड करण्यात येते? तर बायोस मित्रांनो हे CD रोमद्वारे लोड करण्यात येते मित्रांनो. बायोसचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय इतर 3 पर्यायांच्या समान नाही? तर मित्रांनो IP ॲड्रेस हा आपला इतर तिन्ही पर्यायांच्या समान नाही मित्रांनो. हे MSC ॲड्रेस, हार्डवेअर ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस हे सर्व एकच आहे मित्रांनो, पण IP ॲड्रेस हा वेगळा आहे. तर आपलं उत्तर होऊन जाईल ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील पर्यायातील IP ॲड्रेस ओळखा. तर मित्रांनो या पर्यायामधील IP ॲड्रेस जो आहे तो आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. इथं जर आपण बारीकाईनं बघितलं मित्रांनो, तर ऑप्शन 1 मध्ये पर्सेंटेजचं साइन आहे, ऑप्शन 2 मध्ये ॲट आहे आणि ऑप्शन 4 मध्ये डॅशचं आपल्याला साइन दिसतं मित्रांनो. पण IP ॲड्रेस जर ओळखायचा असला तर यामध्ये फक्त डॉट डॉट आपल्याला दिसत आहे मित्रांनो. तर आपलं 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल ऑप्शन क्रमांक 3. FTPचे विस्तारित रूप आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, AF पर्यायाच्या संकेताचा खालीलपैकी कशामध्ये उपयोग केला जातो? हेक्साडेसिमल नंबरमध्ये याचा उपयोग केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्रमांक 3, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? तर गुगल आपले सर्च इंजिन आहे, याहू आपले सर्च इंजिन आहे, बिंग आपले सर्च इंजिन आहे. बिंग हे मायक्रोसॉफ्टद्वारे तयार केलेले सर्च इंजिन आहे. पण मित्रांनो क्रोम आपले हे सर्च इंजिन नाही मित्रांनो. आपल्याला नाही असं विचारलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, CSSचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? CSSचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, कास्टिंग स्टाईल शीट. तर ऑप्शन क्रमांक 1 या 9 क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर आहे कास्टिंग स्टाईल शीट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, मॉकचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? मॉकचा फुल फॉर्म सांगायचा आहे मित्रांनो, मेसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स हा मॉकचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, मेसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, GIF, JPG, BMP, PNG चा उपयोग खालीलपैकी कुठे केला जातो? तर इमेज डाटामध्ये या सर्वांचा उपयोग केला जातो मित्रांनो. GIF, JPG, BMP, PNG. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, खालीलपैकी कोणत्या बाबींकरिता इंटरनेटवर आधारित संवादाचे प्रारंभिक प्रयत्न करण्यात आले होते? तर सैन्याचे उद्दिष्टे यासाठी प्रारंभिक इंटरनेटचा उपयोग
करण्यात आला होता. 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला, संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण खालीलपैकी कशाद्वारे केले जाते? तर संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण हे लॅनद्वारे केले जाते मित्रांनो. लॅनचा फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क आणि वॅनचा जो फुल फॉर्म आहे तो आहे वाईड एरिया नेटवर्क. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आभासीय वास्तविकतेमुळे व्हर्च्युअल रियालिटी खालीलपैकी काय उपलब्ध होते? तर व्हर्च्युअल रियालिटीमध्ये सहभागी अनुभव उपलब्ध होत असतो मित्रांनो. तर नेमकं व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय? तर उदाहरणार्थ आपण एखादा व्हिडिओ गेम खेळतो, पण वास्तविकमध्ये आपण गाडी चालवत असतो का? नाही. पण गाडी चालवण्याचा अनुभव करून देणेच म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी. तर आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली आभासी विद्यापीठ व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाली? तर तमिळनाडू राज्यात आपली ही पहिली व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी सुरू करण्यात आली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, WWचे विस्तारित रूप काय? तर WWचे विस्तारित रूप हे वर्ल्ड वाईड वेब आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, 1 गिगाबाईट खालीलपैकी कशास समान आहे? 1 गिगाबाईट म्हणजेच 1024 मेगाबाईट मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, कंपायलर सॉफ्टवेअर म्हणजेच उच्च स्तरीय भाषेचे मशीन भाषेत रूपांतर करणारे सॉफ्टवेअर म्हणजेच कंपायलर सॉफ्टवेअर. तर पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा, व्हर्च्युअल मेमरी ही अतिव्यापक मुख्य मेमरीचे भ्रामक कल्पना. या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल ऑप्शन क्रमांक 3. व्हर्च्युअल मेमरी ही अतिव्यापक मुख्य मेमरीची भ्रामक कल्पना आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, ALUचे योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? ALUचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर ALUचा फुल फॉर्म आहे मित्रांनो आपला अरिथमॅटिक लॉजिक युनिट. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल मित्रांनो, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिगत संगणकाच्या पर्सनल कॅम्प्युटरच्या सर्किट बोर्डवर अनेक चिप्स बसविलेल्या असतात, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना मदरबोर्ड म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, कॅम्प्युटर व्हायरस हे एक आहे. तर हे एक सॉफ्टवेअर आहे मित्रांनो. सॉफ्टवेअरला मालवेअर सुद्धा म्हणत असतात. पुढचा प्रश्न आहे आपला, MS वर्ड ऑफिस 2007 चे फाईल एक्सटेन्शन कोणते आहे? तर 2007 चे फाईल एक्सटेन्शन्स आहे आपल्याला डॉक्स. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला 25 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापर करून ईमेल ग्राहक आपल्या संगणकावरील ईमेल डाउनलोड करतो? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.